हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू वोक ॲस्पिरंट. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की मी ICDSचं तुमचा जो टेक्निकल पार्ट आहे तो कवर करण्याचा प्रयत्न करेल. आणि मी सांगितल्याप्रमाणे मी तुमचे जे कायदे होते सिलेबसमध्ये, जे इम्पॉर्टंट कायदे होते ते सगळ्यांचे व्हिडिओ जे ते बनवून झालेले आहेत. ऑलरेडी व्हिडिओ जे ते अपलोड झालेले आहेत. हा जो आहे बालविवाह प्रतिबंध कायदा आपला 11वा किंवा 12वा कायदा हा जो आहे तो डिस्कस करण्यासाठीचा असू शकतो. अजून 4-5 जे छोटे छोटे कायदे आहेत त्यांचं एक कंपाईल व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न करेन. आणि जे आधी कायदे झालेत त्यांचा पण एक कंपाईल करून मोठा व्हिडिओ किंवा एक 10-10 मिनिटांचेच आणखी सेकंड पार्ट येईल. मी नेहमी 10-20 मिनिटांचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करते, 20 पण नाही 10 मिनिटांचाच, कारण तुम्हाला मॅक्झिमम इन्फॉर्मेशन जी ती त्यातून कलेक्ट करता यावी यासाठी. खूप सारे टेलिग्रामवाले किंवा सगळीकडून माहिती मिळते की 15 फेब्रुवारीपासून जी आहे ती ICDSची एक्झाम असण्याची जी आहे ती दाट शक्यता आहे. जर 15 फेब्रुवारीपासून जरी तुमची एक्झाम असेल तरी पण ट्रस्ट मी की मी तुमचं जे टेक्निकलचा सिलेबस आहे तो 15 फेबच्या आतच, इवन फेब्रुवारी पण नाही, जानेवारी एंडिंग किंवा फर्स्ट वीकमध्ये फेब्रुवारीच्या कंप्लीट करण्याचा प्रयत्न करेल. आपले ऑलरेडी कायदे जे ते संपत आले, आता फक्त पोषण अभियान आणि ज्या योजना असतील वेगवेगळ्या त्याच करायच्या बाकी आहेत फक्त. जे कुणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हालाही जे नवीन नवीन अपडेट येतात आपल्या चॅनलवरती त्याबद्दल माहिती होईल. त्यानंतर बऱ्याच लोकांनी मराठी, इंग्लिश आणि GK बद्दल पण विचारलं आहे, त्याचा पण व्हिडिओ लवकरच घेऊन येण्याचा प्रयत्न करू आपण. तर आजचा जो कायदा आहे तो आहे बालविवाह प्रतिबंध कायदा 2006. तर आजचा आपला पहिला क्वेश्चन आहे, बालविवाह प्रतिबंध कायद्यानुसार बाल या शब्दाची व्याख्या काय आहे? तर बाल या शब्दाची व्याख्या आहे बालविवाह कायदा प्रतिबंधक कायद्यानुसार मुलगा जो 21 वर्षाच्या खाली आहे आणि मुलगी जे 18 वर्षाच्या खाली आहे, बाल म्हणून मान्यता दिली जाते. ज्याला कायद्यानुसार मुलगा 21 वर्षाचा खाली आणि मुलगी जे ते 18 वर्षाच्या खाली, हे जे लग्नाचं वय म्हणजे मुलींसाठीचं जे 18 वर्ष केलेलं आहे आणि मुलांसाठी 21 वर्ष केलेलं आहे, तर याच्या खाली जेही कोणी मुलगा मुलगी असेल ते जे ते बाल म्हणून जे ते या कायद्यानुसार मानले जातील. त्यानंतर कलम 3च्या अंतर्गत बालविवाह कसा मानला जातो? आता मी कलम पण सगळे जे इम्पॉर्टंट आहे ते ॲड करण्याचा प्रयत्न करते. तर कलम 3 अंतर्गत जो आहे तो विवाह जो आहे तो अवैध किंवा अमान्य मानला जातो. आता तुम्हाला क्वेश्चन असा पण येऊ शकतो की विवाह अवैध किंवा अमान्य कोणत्या आर्टिकलच्या अंडर येऊ शकतो? शक्यतो असाच येईल, परंतु मी तुम्हाला हेच समजावून सांगण्यासाठी की क्वेश्चनचं आन्सर तुम्हाला कधी कधी माहीत असतं, परंतु फक्त क्वेश्चन जो आहे तो वेगळ्या प्रकारे फ्रेम केलेला असतो, त्यामुळे तुम्हाला जे ते लवकर समजत नाही. तर कलम 3 अनुसार 18 वर्षाखालील मुलगी आणि 21 वर्षाखालील मुलगा यांच्या विवाहाला अवैध किंवा अमान्य मानले जाते. बालविवाह प्रतिबंध कायदा कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येतो? मी तुम्हाला मागे पण सांगितलं आहे, याआधी पण सांगितलं आहे की TCSचं मंत्रालयांच्या बाबतीत भरभरून प्रेम आहे. कुठलीही योजना असेल, काहीही असेल, नेहमी मंत्रालयावरती ते क्वेश्चन विचारतात की ती योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेली आहे. तर हा कायद्याची अंमलबजावणी जी आहे ती महिला आणि बालविकास मंत्रालय याच्या अंतर्गत जी आहे ती करण्यात येते. त्यामुळे हा कायदा आपल्यासाठी जास्त महत्त्वाचा आहे, कारण ICDSचा जो आपण पेपर देतो आहे ते देखील आपण महिला व बालविकास या मंत्रालयासाठीच देतो आहे. तर त्यामुळे हा कायदा जो आहे तो आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. PDF जर तुम्हाला वाचायची असेल याची तर टेलिग्राम चॅनलला भेटेल. टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. बालविवाह प्रतिबंध कायदा 2006 नुसार मुलीचे विवाहाचे वय किमान किती आहे? तर मुलीचे जे 18 वर्ष आणि मुलाचे जे ते 21 वर्ष किमान वय, हे मॅक्झिमम विचारणार नाही पण जास्तीत जास्त कितीही असू शकतं. बालविवाह प्रतिबंध कायदा 2006 नुसार कोणत्या व्यक्तीला विवाह बेकायदेशीर घोषित करण्याचा अधिकार आहे? म्हणजे हा विवाह बेकायदेशीर आहे, मुलगा किंवा मुलगी यांचं जे वय ते लग्नासाठी बसत नाही आहे, हे कोण घोषित करू शकतं? तर मुलाचे किंवा मुलीचे पालक, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक किंवा वरील सर्व. तर याचा पर्याय आहे की वरील सर्व. या कायद्यानुसार पालक, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक विवाहास प्रतिबंध करण्यास हस्तक्षेप करू शकतात किंवा तो बेकायदेशीर आहे असं घोषित करू शकतात.
बालविवाह प्रतिबंध कायदा 2006 नुसार बालविवाहाला कोणत्या न्यायालयामध्ये आव्हान देता येते? आव्हान देता येते म्हणजे मुलीचं वय कमी आहे, लग्न झाल्यानंतर देखील जर का निदर्शनास आलं की मुलीचं वय कमी आहे किंवा मुलाचं वय कमी आहे की दोघांचेही वय कमी कुणाच्या निदर्शनास आले तर हे जे ते जिल्हा न्यायालयामध्ये जे ते याला आव्हान देता येतं. या कायद्यानुसार बालविवाह रद्द करण्यासाठी किंवा अवैध ठरवण्यासाठी जिल्हा न्यायालयामध्ये आव्हान जे ते दिले जाऊ शकते. बालविवाह प्रतिबंध कायदा 2006 नुसार कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीसाठी शिक्षेचा कालावधी किती आहे? तर जो कोणी बालविवाह कायदा 2006चे उल्लंघन करतो त्याच्यासाठी जी ती 3 वर्षांची शिक्षा जी आहे ती या कायद्यानुसार ठरलेली आहे. नंतर बालविवाहामध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींना 3 वर्षापर्यंतचा तुरुंगवास आणि दंड ठोठावला जाऊ शकतो. बालविवाह प्रतिबंध कायदा 2006 नुसार कोण बालविवाहाचा प्रतिबंध अधिकारी म्हणून नेमले जाऊ शकते? तर जे जिल्हाधिकारी आहेत ते बालविवाह प्रतिबंध अधिकारी म्हणून जे ते नेमले जातात. या कायद्यानुसार जिल्हाधिकारी हे बालविवाह प्रतिबंध अधिकारी म्हणून नेमले जातात. त्यांना या प्रकरणात कारवाई करण्याचा पूर्ण अधिकार असतो. बालविवाह झाल्यास पीडित व्यक्ती किती काळात विवाह अवैध ठरवण्याची मागणी करू शकते? पीडित व्यक्ती म्हणजे मुलगा किंवा मुलगी ज्यांचं कमी वयात लग्न झाले ते जे ते 2 वर्षामध्ये जे ते त्यांचे विवाह जो आहे तो अवैध ठरवण्याची मागणी जी ती करू शकतात. बालविवाह झाल्यास विवाह बेकायदेशीर ठरवण्यासाठी पीडित व्यक्तीला 2 वर्षांच्या आत न्यायालयात जो आहे तो अर्ज करता येतो. बालविवाह प्रतिबंध कायदा 2006 नुसार बालविवाह कोणत्या प्रकारचा गुन्हा जे ते मानलं जातं? जामीनपात्र म्हणजे ज्याला जामीन देऊन ज्याची सुटका होईल, आणि अजामीनपात्र याला तुम्ही जामीन घेऊन जरी गेले तरी पोलीस जामीन जे ते देणार नाही, बेल जी ती होत नाही यामध्ये, म्हणजे अजामीनपात्र गुन्हा आहे. बालविवाह प्रतिबंध कायदा 2006 नुसार बालविवाह हा अजामीनपात्र गुन्हा आहे आणि अशा प्रकारच्या प्रकरणात थेट कारवाई होते. बालविवाह प्रतिबंध कायद्याच्या अंमलबजावणीसाठी कोणत्या यंत्रणेची जबाबदारी आहे व याची अंमलबजावणी करणे कायद्याची कोणत्या यंत्रणेची जबाबदारी आहे हे विचारलं आहे. तर पंचायत समिती, जिल्हाधिकारी, महिला व बालविकास विभाग किंवा वरील सर्व. तर याचं उत्तर आहे वरील सर्व, म्हणजे पंचायत समिती, जिल्हाधिकारी, महिला व बालविकास हे तिन्ही जे डिपार्टमेंट आहे ते बालविवाह प्रतिबंध कायद्यासाठीच्या अंमलबजावणीसाठी जे ते जबाबदार असतात. बालविवाह प्रतिबंध कायदा कोणत्या घटनेशी जोडलेला आहे? कोणत्या घटनेशी जोडलेला आहे हे हा क्वेश्चन थोडासा चुकलेला आहे. बालविवाह प्रतिबंध कायदा हा कोणत्या घटनेतील कोणत्या आर्टिकलशी रिलेटेड आहे असं विचारायचं आहे. कोणतं कलम, राज्यघटनेतल्या कोणत्या कलमाशी रिलेटेड आहे असं विचारायचं आहे. तर संविधानातील कलम 39E आणि F या संबंधात आहे. तर संविधानातील कलम 39E आणि F मध्ये बालकांच्या सुरक्षितता, शिक्षण आणि आरोग्याचे संरक्षण करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे, जे बालविवाह प्रतिबंध कायद्याशी संबंधित आहे. बालविवाह प्रतिबंध कायद्याच्या अंमलबजावणीसाठी बालविवाह प्रतिबंध अधिकारी कोण नेमतो? तर जिल्हाधिकारीची जी ती बालविवाह प्रतिबंध अधिकारी म्हणून निवड झाली, म्हणजे तो निवड नसते झालेली, तो जिल्हाधिकारी जे असतात तेच प्रतिबंध अधिकारी म्हणून नेमलेले असतात आणि हे जे ते राज्य सरकारद्वारे जे ते नेमलं जातं. राज्य सरकार बालविवाह प्रतिबंध अधिकाऱ्याची जी ती नेमणूक करते, जे जिल्ह्यांमध्ये कायद्याची अंमलबजावणी करतात. बालविवाह प्रतिबंध कायद्याच्या अंतर्गत बालविवाहात मुलीच्या पालकांना सहभागी असल्यास त्यांना किती शिक्षा होऊ शकते? बऱ्याच ठिकाणी होतं असं कधी होत नाही की मुलीच्या पालकांच्या मर्जीशिवाय जे ते लग्न लावून दिलं जातं आहे. बऱ्याच ठिकाणी इव्हन मुलीचे जे आईवडील आहेत तेच मायनर मुलींचे जे ते लग्न लावून देतात आणि जर ते सहभागी असतील तर त्यांना 2 वर्षाचा तुरुंगवास आणि दंड जो आहे तो होऊ शकतो आणि तो दंड जो आहे तो त्यांना 1 लाखापर्यंत जो आहे तो असू शकतो आणि मॅक्झिमम लिमिट आहे 1 लाखाची. बालविवाह प्रतिबंध कायद्याच्या अंतर्गत कोण बालविवाह बेकायदेशीर ठरवू शकतो? तर विवाहाचे साक्षीदार, पीडित व्यक्ती, जिल्हाधिकारी आणि वरील सर्व. तर हे वरील सर्व जे ही व्यक्ती विवाहाचे साक्षीदार असतील, पीडित व्यक्ती असतील, जिल्हाधिकारी असतील, हे जे ते विवाह बेकायदेशीर आहे असं ठरवू शकतात. बालविवाह प्रतिबंध कायद्याच्या अंतर्गत पीडित व्यक्ती कोणत्या प्रकारचे सहाय्य मिळवू शकते? तर पीडित व्यक्ती जी आहे ती मुलगा असेल किंवा मुलगी असेल तर पुनर्वसन आणि संरक्षण, मोफत शिक्षण, कायदेशीर मदत अशा सर्व प्रकारची ज्या सेवा आहे त्या
प्रकारचे सहाय्य जे आहे ते पीडित व्यक्ती मिळवू शकते. बालविवाह प्रतिबंध कायद्याच्या अंतर्गत विवाहाला बेकायदेशीर ठरवण्यासाठी किती वेळेत याचिका दाखल केली पाहिजे? तर विवाहानंतर 2 वर्षांच्या आत जे ते याचिका दाखल करणे गरजेचं आहे. बालविवाह प्रतिबंध कायद्याच्या अंतर्गत कोण बालविवाह थांबवण्यासाठी तक्रार नोंदवू शकतो? तर पीडित व्यक्ती, पालक किंवा कोणत्याही व्यक्तीला तक्रार करण्याचा अधिकार आहे, फक्त जिल्हाधिकारी. तर यामध्ये कोणतीही व्यक्ती असेल, मग ती पीडित व्यक्ती असेल, पालक असेल, जिल्हाधिकारी असेल किंवा दुसरी कुठलीही व्यक्ती असेल, तिला जी आहे ती तक्रार करण्याचा अधिकार जो आहे तो देण्यात आलेला आहे. बालविवाह प्रतिबंध कायद्याच्या अंतर्गत बालविवाहाला प्रोत्साहन देणाऱ्या व्यक्तींना कोणती शिक्षा दिली जाऊ शकते? तर फक्त सहभाग असणेच गरजेचं नाही आहे. फक्त जर तुम्ही प्रोत्साहन पण देतायत एखाद्या घटनेला, तर तुरुंगवास आणि दंड अशी दोन्ही प्रकारची शिक्षा दिली जाते. बालविवाहास प्रोत्साहन देणाऱ्या व्यक्तींना 2 वर्ष तुरुंगवास आणि 1 लाखापर्यंतचा दंड जो आहे तो ठोठावला जाऊ शकतो. तर आजचे जे क्वेश्चन आहे ते आपले डिस्कस करून झालेले आहेत. तर इथून पुढे जे ते 1-2च इम्पॉर्टंट कायदे जे ते बाकी राहिलेले असतील. त्यानंतरचे जे छोटे मोठे कायदे उरतील त्याचं कंपायलेशनमध्ये एक व्हिडिओ जो आहे तो येऊन जाईल. बाकी कम्प्युटरचा पण जो 3rd पार्ट आहे तो आल्यानंतर कम्प्युटर पण तुमचं संपणार आहे. यानंतर पोषण अभियान जे ते आपलं 3-4 दिवसांमध्ये कंप्लीट होऊन जाईल. जानेवारी एंडिंगपर्यंत किंवा फेब्रुवारीच्या फर्स्ट वीकपर्यंत जो आहे तुमचा सगळा सिलेबस जो आहे तो टेक्निकलचा कंप्लीट होईल. त्यानंतर GS आणि इंग्लिश मराठीचे काही जणांनी विचारलं होतं, तर त्याबद्दल पण व्हिडिओ घेऊन येण्याचं मी ट्राय करते. आणि त्यानंतर बऱ्याच लोकांचं जे ते स्टडीचं रुटीन खराब झालेलं आहे, त्यामुळे ते रुटीन कसं लावायचं याबद्दल पण आज किंवा उद्या व्हिडिओ अपलोड करण्याचा मी प्रयत्न करेन. थँक्यू.